महाराष्ट्रातील बहुचर्चित अशा परळी विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांनी विक्रमी विजय संपादित केला आहे। धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्रात सर्वाधिक अशा प्रकारचं 1,40,000 मतांचं मताधिक्य घेऊन हा विजय मिळवला आणि एक नवा इतिहास त्यांनी रचला आहे। त्याला नुरा कुस्तीत माझ्याच आणि तुम्ही इतके वर्ष झालं राव आपण जीवाचं राणी एकमेकांसोबत करतो। आपलं तसं नसतं, नुरा बिरा नाही, हा बोग ठोकून चलिये। परळी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अतिशय चुरशीची झाली। शरद पवारांच्या वतीने त्यांना चारी बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न केला, मात्र या निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातील जनतेने त्यांनी केलेली विकास कामे आणि त्यांच्यासारखं राज्यातील उत्तुंग नेतृत्व याच्या पाठीशी उभे राहत त्यांना भरभरून मते दिली आणि त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रातील सर्वाधिक मताधिक्य मिळवणाऱ्या उमेदवारांमध्ये त्यांचाही समावेश झाला। धनंजय मुंडे यांच्या विजयामध्ये असंख्य सहकारी कार्यकर्ते यांचा योगदान आणि प्रचाराचा सहभाग आहे। अतिशय मायक्रो प्लॅनिंग या निवडणुकीमध्ये करण्यात आलं। कार्यकर्त्यांनी जीव तोडून या ठिकाणी प्रचार केला। या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे परळीचे शहराध्यक्ष माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी काय भावना व्यक्त केली आणि कशा प्रकारे परळी मतदारसंघातील जनतेचे आभार व्यक्त केले ते पहा। नमस्कार। परळीच्या सर्व मतदार बंधू भगिनींचे हार्दिक अभिनंदन आणि आभार। आपलं कर्तृत्ववान आणि दमदार नेतृत्व, आपले लाडके नेते महायुतीचे उमेदवार नामदार धनंजयजी मुंडे साहेबांचा परळी विधानसभा मतदारसंघात ऐतिहासिक आणि दैदिप्यमान असा विजय प्राप्त झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सहकाऱ्यांचे मनस्वी अभिनंदन। तुमच्या अथक परिश्रमातून साहेबांना परळी शहरातून 39,468 आणि परळी विधानसभा मतदारसंघातून 1,40,000हूनही जास्त मताधिक्य प्राप्त झालेले आहे। आपल्या परळीच्या जनतेने साहेबांच्या विकासात्मक आणि कर्तृत्ववान दमदार नेतृत्वाला पुन्हा एकदा संधी दिली असून धनंजय मुंडे पर्व 2.0 खऱ्या अर्थाने ही सुरुवात झालेली आहे। जात पात धर्म भाषा पंथ याच्या सीमा ओलांडून सुद्धा परळीच्या जनतेनं मतदान दिलं आणि हेच खरी आपल्या लोकशाहीची विजय आहे। आपल्या साहेबांच्या विकासात्मक दृष्टीला महायुतीच्या योजनांना आपण सर्वांनी त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या परळी विधानसभा मतदारसंघाचा अभूतपूर्व कायापालट होईल, अभूतपूर्व विकास होईल असा एक साहेबांचा कार्यकर्ता म्हणून मला मनस्वी विश्वास आहे। मतदान निवडणूक ही एक छोट्या काळाची प्रक्रिया असते, पण त्यानंतर आपण सर्वजण एक असतो। आपला परळी विधानसभा मतदारसंघ आपण सर्वजण एक आहोत, हम सब एक है। आपण साहेबांच्या नेतृत्वाखाली परळीचा आपण कायापालट करून घेऊया, विकास करून घेऊया आणि परत एकदा असेच जनतेनं साहेबांवर आमच्या सर्वांवर आशीर्वाद द्यावेत हीच या माध्यमातून आपल्याला मी विनंती करतो आणि परत एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो। धन्यवाद।